पुण्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमाचं जाळं टाकून फसवणूक करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। इंस्टाग्रामवर बनावट हिंदू नाव आणि ओळख तयार करून एका भामट्यानं 29 वर्षीय तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, तिला लग्नाचं आमिष दाखवलं, तिच्याकडून लाखो रुपये उकळल्याचा हा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी आता पालघर पोलिसांनी आरोपी राजू सिकंदर शेख याला पुण्यामधून अटक केली आहे। पीडितेच्या तक्रारीनुसार बीड जिल्ह्यामधील राजू सिकंदर शेख या मुस्लिम व्यक्तीनं इंस्टाग्रामवरती अजय म्हस्के या नावानं बनावट अकाउंट तयार केलं। त्याचवरून पीडितेसोबत आरोपीनं ओळख वाढवली। दरम्यान पालघर पोलिसांनी पुण्यामधून आरोपीच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। कुछ लड़के लोग हैं, कुछ आदमी लोग हैं जो फेक नाम से प्रोफाइल चलाते हैं और लड़की लोगों को अपने जाल में फंसाता है। तो उस चीज़ से आप लोग बचिए। मेरे साथ सेम चीज़ हुआ, लेकिन मैं समय रहते मैं बच गई, बट मेरा बहुत कुछ गया, मेरा पैसा गया, मेरा इज्जत गया, मेरे साथ धोखा हुआ। मुझसे शादी का वादा करके मेरे साथ शोषण किया। हाँ, मुझे बोला मैं रजिस्ट्री मैनेज करूँगा, सब कुछ करूँगा। मेरे साथ मंदिर में शादी किया, मेरे साथ सब कुछ किया। करने के बाद मुझे नहीं मालूम था कि वो इंसान शादीशुदा है, बट अभी मुझे पता चला, तो उसके बाद मैंने उनके ऊपर स्टेप लिया। तिची बायको, आरोपीची बायको जी आहे ती फोन करून सांगते की तू आम्हाला 2 लाख रुपये आणखीन दे, नाही तर मी तुमच्यावर तुझे जे व्हिडिओ आहेत आणि फोटो आहेत ते मी व्हायरल करणार। तर असं करून ती पण एक 2 लाखाचा खंडणीचा प्रकार त्याच्या मागे ती ठेवत गेली। परंतु अशी ती पिढामध्ये जी बाई होती ती येऊन आम्हाला संपर्क केला तिने आणि बजरंग दलवाले आहेत म्हणून त्यांना असं की भाई आम्हाला मदत मिळेल आणि तिचं जे भय आहे तिला भयमुक्त केलं। त्यानंतर ते केळवा पोलीस स्टेशनला आपल्याला त्यांची एफआयआर त्याची दाखल झाली आहे। एफआयआर झाल्यानंतर आता तो आरोपी ती भयमुक्त झाली आणि त्या सापळ्यामध्ये तो आरोपी काल पुण्यामध्ये त्याला पकडण्यात आलेला आहे।